खरं म्हणजे आशिष नंतर सामाजिक न्याय या विषयावर बोलायचं हे थोडं प्राध्यापकी किंवा थोडं सैद्धांतिक असं वाटेल, पण मी आत्ता असं म्हणालो आणि जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की सामाजिक न्यायाशिवाय राजकारण होऊ शकत नाही. आणि माझ्या या विवेचनामध्ये मी हाच मुद्दा थोडा ठळक करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी अवतीभोवतीच्या आपण काही घटनांचा वेध घेतला पाहिजे. त्या आपण वाचताना वर्तमानपत्रामध्ये किंवा टी व्हीवर पाहताना त्या आपल्या लक्षात राहतातच असं नव्हे, पण आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये ह्या घटना सातत्यानं घडत आलेल्या आहेत आणि त्यामुळं या घटनांचा संबंध हा महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाशी, अर्थकारणाशी, समाजकारणाशी आहे की नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. ह्या घटना कोणत्या आहेत तर काही घटनांचा मी धावता उल्लेख करतो अशासाठी की या घटनांच्या पाठीमागे कोणता सिद्धांत, कोणता राजकीय व्यवहार हा अनुपस्थित आहे, धोरण म्हणून, निर्णय म्हणून, शासनाचे निर्णय म्हणून आणि सार्वजनिक नीतिमत्ता म्हणून सुद्धा. मला आपल्या लक्ष या गोष्टीकडे वेधायचं आहे की मार्च ते जून 2023 गतवर्षी सलग 12 जातीय दंगली, धार्मिक दंगली ह्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. एका उत्तर प्रदेशमधल्या गावामध्ये 10 दलितांना मारण्यात आलेलं होतं, ठार करण्यात आलं होतं, कत्तल करण्यात आलं होतं आणि त्या गुन्ह्यामधला जो आरोपी होता त्याला 42 वर्षानंतर शिक्षा झालेली आहे. राज्यामध्ये दिवसाला 40 बालमृत्यू होतात आणि या बालमृत्यूमध्ये महाराष्ट्र हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील दुष्काळाने 6,35,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. अवकाळी पाऊस, गारपिटी 1,00,000 हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालं आहे. द्राक्ष, कलिंगड, संत्री, टोमॅटो आणि कापसाचं नुकसान झालेलं आहे. उत्तर प्रदेशमधल्या एका गावामध्ये दलिताचा विवाह होत होता, तर त्या गावातल्या प्रमुखानं त्याच्या घराच्या दारासमोरून वरात जात होती आणि ती थांबवली आणि त्याला धमक्या दिल्या. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढलेली आहे आणि ही बेरोजगारी केवळ दिल्लीमध्ये वाढलेली नाहीये तर संबंध देशभर आहे. आणि या बेरोजगारीचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की बेरोजगार हे बेरोजगार का आहेत, तर त्याची कारणमीमांसा अशी आहे, त्याचा शोध घेतला तर असं लक्षात येतं की त्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्यांना रोजगार करण्याची इच्छा आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे, मात्र त्यांना नोकऱ्याच उपलब्ध नसल्यामुळं त्यांची इच्छाशक्ती असून सुद्धा काम करण्याची, रोजगारवर काम करण्याची त्यांना त्याची इच्छापूर्ती होत नाही. म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था आज अशी आहे की लोक काम मागतायत, ते काम करायला इच्छुक आहेत, ते काम करायला पात्र आहेत, रोजगारासाठी पात्र आहेत, पण या देशामध्ये रोजगारच निर्माण होऊ शकत नाही अशा प्रकारची अर्थव्यवस्था ही निर्माण झालेली आहे. दुसरा एक घटनेकडे आपल्या मी लक्ष वेधू इच्छितो की मुस्लिम समाज हा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि विशेषतः मुलींच्या मध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा उच्च शिक्षण न घेतल्यामुळं तिथे सुद्धा रोजगाराचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. यापेक्षाही सगळ्यात मोठी घटना मला आपल्याला आवर्जून सांगायची आहे ती म्हणजे 2021 मध्ये जनगणना अंमलात आणलेली नाहीये. कारण असं सांगण्यात आलं की कोरोना होता. इतकंच नव्हे
तर नंतर सुद्धा जेव्हा परिस्थिती सुरळीत झालेली होती तेव्हा ही जनगणना करता येऊ शकली असती, पण तो निर्णय झालेला नाहीये. इतकंच नव्हे तर 2017-18 मध्ये सांख्यिकी तपशील द्यायला हवा होता, तो सुद्धा सांख्यिकी तपशील हा सरकारनं दिलेला नाहीये. नॅशनल पॉप्युलेशन सर्व्हे हा सुद्धा म्हणजे कोणत्या धर्माचे लोक भारतामध्ये आहेत याची आकडेवारी सातत्यानं पूर्वी दिली जात होती, ती आकडेवारी आज दिली जात नाही. पण मला असं वाटतं की त्यापेक्षाही अतिशय अनिष्ट गोष्ट, अनिष्ट घटना अशी आहे, व्यवहार असा आहे या केंद्र सरकारचा की जे काही सर्वेक्षण 2014 पूर्वी झालेलं आहे त्या सर्वेक्षणाचा संबंध अर्थ हा डिस्टॉर्ट केला जातो आणि आता जी काही नवीन आकडेवारी तयार केली जाते ती आकडेवारी सुद्धा चुकीच्या पद्धतीनं ही केली जाते. आणि त्यामुळं जेव्हा आपण सामाजिक न्यायाचा प्रश्न उपस्थित करतो, सामाजिक न्याय म्हणजे काय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा 3 महत्त्वाचे प्रश्न कोरोनानंतर हे उदयाला आलेले आहेत. एक आहे शिक्षणाचा, दुसरा आहे आरोग्याचा आणि तिसरा आहे स्थलांतरित कष्टकऱ्यांचा. या कोरोनाच्या अनुभवानं आपल्याला या 3 गोष्टी ह्या अतिशय आठवणीमध्ये ठेवाव्यात असं झालेलं आहे. कारण कोरोनामध्ये केवळ आपल्या कुटुंबातल्याच व्यक्तीचं निधन झालेलं नाही, तर आपल्या मित्रपरिवारातलं, आपण जिथं काम करतो तिथल्या लोकांचं सुद्धा तिथं निधन झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांना त्या मृत्यूला सामोरं जावं लागलं ते अतिशय माणुसकी शून्य होतं. आणि या देशामधली आरोग्य यंत्रणा ही खरोखरच सुरक्षित आहे का, संरक्षित आहे का, सुरळीत आहे का असा प्रश्न पडावा असं त्या काळामध्ये वाटत होतं. दुसरं असं की आरोग्याचा प्रश्न सुद्धा हा या महत्त्वाचा मुद्दा आहे की तिथे मोठ्या प्रमाणात लक्षावधी लोक हे मरत होते. आणि शिक्षणामुळे तर काय झालेलं आहे की ज्या गावामध्ये वीज नाही तिथं ऑनलाईन शिक्षण कसं का विद्यार्थ्यांना, विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळणार, हा एक महत्त्वाचा मुद्दा तेव्हा ठळक झालेला होता. आणि जेव्हा स्थलांतरिताचे असे मोठमोठे लोंढे शहरातून बाहेर येत होते, रस्त्यावर येत होते, तेव्हा असं लक्षात आलं की हे जी महानगर आहेत, ही जे शहरं आहेत, या शहरांचा प्राणवायू या स्थलांतरितांचे कष्ट आहेत, स्थलांतराची मेहनत जी आहे ती आहे, त्याच्यावर या शहरांचं, या महानगरांचं आयुष्य हे नियमित होत आहे. आणि त्यामुळे कोरोनानंतर शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि स्थलांतर, जे कष्टकरी लोक होते त्यांचे प्रश्न हे आपल्या समोर आलेले आहेत. आपला एक समज आहे की सामाजिक न्यायाचा प्रश्न हा केवळ दलित, आदिवासी आणि स्त्रियापुरता सीमित आहे. आणि सामाजिक न्यायाचा संबंध हा समाजकारण, अर्थकारण, राजकारण आणि सांस्कृतिकरणाशी संबंधित आहे की नाही हा प्रश्न आपल्या मनामध्ये हा निश्चितपणे उभा केला पाहिजे. कारण अस्मितेचं राजकारण जेव्हा असं उचंबळून येतं तेव्हा सामाजिक न्यायाकडे आपण कसं पाहणार आहोत. आणि आपल्याला असं लक्षात येतं की अवतीभोवतीच्या घटना ज्या घडतायत, अवतीभोवतीच्या ज्या घडामोडी घडतायत, उदाहरणार्थ 2014 नंतर ज्या प्रकारची आमच्या आशिष जाधवनी सांगितलं की एक अघोषित आणीबाणी निर्माण झाली, एकाधिकारशाही निर्माण झाली, त्यामध्ये सामाजिक न्यायाचा मुद्दा हा मागे पडलेला आहे, तो ठिसूळ झालेला आहे. कारण ज्या शब्दाचा उपयोग वर्तमानपत्रामध्ये किंवा टीव्हीमध्ये सातत्यानं केला जातो की लाभार्थी, शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचे जे काही लाभ घेणारे जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव, त्यांना लेबल काय दिलेलं आहे, लाभार्थी. म्हणजे जणू काय ते नागरिक नाही, ते व्यक्ती म्हणून त्यांना प्रतिष्ठा नाही आणि ते लाभार्थी आहे. सरकार काहीतरी देतं आणि हे घेणारे आहेत. आणि उलट लक्षात घेतलं पाहिजे की सरकारचा जो आत्मा असतो, सरकारचा जो आधार असतो तो लोकांनी निवडून दिलेला असतो. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेले जे सरकार असतं ते सरकार हे लोकांसाठी ज्या काही विकास योजना राबवतं, लोकोपयोगी ज्या विकासाच्या योजना राबवतं त्या नागरिक म्हणून आणि व्यक्ती म्हणून दिलेल्या जातात. त्यामुळे त्यांना लाभार्थी म्हणून त्यांची अवहेलना करणं हे बरोबर नाही. आणि दुसरं महत्त्वाचं असं की या आजच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं नवहिंदुत्वाचा जयघोष केला जातो त्यामुळे तिथे सुद्धा
सामाजिक न्यायाचा मुद्दा हा जणू काय अडचणीचा आहे. कारण मुस्लिमांचा द्वेष करा, ख्रिश्चनांचा द्वेष करा, अल्पसंख्याकांचा द्वेष करा, हे ज्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं जातं किंवा हा जो प्रचार प्रसार केला जातो त्यामध्ये आपल्याला जो सामाजिक न्यायाचं माणसाची एक माणूस म्हणून प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, ही प्रतिष्ठा ही राखली पाहिजे, ही समाजानं मानली पाहिजे आणि सरकारनं मानली पाहिजे, याच्याकडे लक्ष हे विरळ होत चाललेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आज ज्या पद्धतीनं जे राजकारण किंवा समाजकारण किंवा अर्थकारण चाललेलं आहे त्या राजकारणामध्ये आणि विशेषतः इथं बाजारपेठ केंद्रीय अर्थव्यवस्था असल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं असं की बाजारपेठ सांगणार की तुम्ही काय खायचं, तुम्ही काय प्यायचं, काय लिहायचं, हे जे सांगणं जे आहे बाजारपेठ, ही जी नव उदारमतवादी अर्थव्यवस्था आहे, या नव उदार महत्वादी व्यवस्थेमध्ये व्यक्ती किंवा नागरिक हा ग्राहक आहे, तो व्यक्ती म्हणून नाही. आणि तो ग्राहक असल्यामुळं त्याच्या सगळ्या आवडीनिवडीचं, इच्छा आकांक्षांचं जे नियंत्रण होतं ते नियंत्रण हे बाजारपेठ केंद्रीय अर्थव्यवस्थेमुळे होतं. आणि त्यामुळं आपल्याला असं लक्षात येतं की माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून त्याची प्रतिमा ही दिवसेंदिवस ही ठिसूळ आणि विरळ होत चाललेली आहे. आणि मग आपण सामाजिक न्याय हा अस्यत आहे किंवा समाजानं किंवा राज्यसंस्थेनं सामाजिक न्यायाचं धोरण अंगीकारलं आहे की नाही, हे कसं पाहायचं, हे कसं शोधायचं, त्याचं उत्तर काय आहे. आणि मला असं वाटतं की त्याचं उत्तर एका वाक्यामध्ये देता येतं की समान संधी समाजामध्ये उपलब्ध आहे का, किंवा समान हक्क आणि साधन सामग्रीचं वाटप वितरण हे समान पद्धतीनं झालेलं आहे का. या प्रश्नाची उत्तरं जर मिळाली तर मग आपल्याला सांगता येतं की आता या देशामध्ये समाजामध्ये सामाजिक न्याय आहे. पण काल अशी परिस्थिती आहे की हा सामाजिक न्याय अस्तित्वात आहे की नाही याचाच संभ्रम, याच्याबद्दलचाच आपल्याला अविश्वास हा वाटत चाललेला आहे. कारण म्हणजे त्याची उदाहरणं जर द्यायची झाली तर मतदानाचा हक्क सगळ्यांना बजावता येतो का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण नॉर्थ ईस्टमध्ये ज्या पद्धतीनं नागरिकांना किंवा परदेशी नागरिक हे कोणते आहेत अशी शोधण्याची जी उपक्रम सरकारनं सुरू केला होता, तेव्हा तिथल्या नागरिकांना मतदानाचा हक्क नागरिक म्हणून, मतदार म्हणून कसा नाही का त्यांना बंदिस्त करता येईल, तो कसा हिरावून घेता येईल असाच प्रयत्न झालेला होता. आणि त्यामुळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या राजकीय व्यवस्थेमध्ये, राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी जर नाकारली जात असेल या व्यक्तीला किंवा नागरिकाला किंवा मतदाराला, तर त्या राजकीय प्रक्रियेबद्दल आपण प्रश्न विचारले पाहिजे. जेव्हा राजकीय पक्षांच्या प्रचार मोहिमा सुरू होतात किंवा तर त्याचं जे अर्थकारण आहे ते अर्थकारण हे कितपत विश्वासार्ह आहे, कितपत पारदर्शी आहे हे समजून घेतलं पाहिजे. कारण हा मुद्दा मी कशासाठी मांडतोय की ज्याचा उल्लेख आशिष जाधवांनी केला की जे इलेक्शन बॉन्ड्स आहेत ते त्याच्याबद्दलची विश्वासार्हता ही अतिशय संशयास्पद राहिलेली आहे. ज्या प्रकारे राजकीय पक्षांना आणि विशेषतः सत्ताधारी राजकीय पक्षाला ज्या मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयामध्ये जेव्हा वेगवेगळ्या व्यक्तींच्याकडनं आणि संस्थांच्याकडनं निधी मिळतो, तर तेव्हा त्या निधीचा विनियोग हा कशासाठी केला जातो आणि कशा प्रकारची प्रचार यंत्रणा ही निर्माण केली जाते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं असं की एकीकडं बड्या उद्योगपतींना तुम्ही कर्जमाफी देणार आणि महाराष्ट्रामध्ये किंवा देशाच्या इतरत्र भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहणार, याच्यामधला जो विरोधाभास आहे हा विरोधाभास हा सामाजिक न्यायाला बळकटी देणार आहे का, सामाजिक न्यायाला पूरक असणार आहे का, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि सरकारवर टीका करण्याचा हक्क हा दिवसेंदिवस हा अगदी जाणीवपूर्वक हा नाकारला जातो आहे. आशिष जाधवांनी उत्तर सांगितलं की आता पत्रकारांना म्हणजे प्रधानमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही, त्यावेळी सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे हा जणू काय हा राष्ट्रद्रोह आहे, देशद्रोह आहे असं समजलं जातं. आणि त्यामुळं सरकारवरची टीका ही सरकारला जनतेचे प्रश्न कोणते आहेत, मूलभूत प्रश्न काय आहे हा सांगण्याचा एक प्रयत्न असतो. आणि संवादी सरकार असलं पाहिजे अशी अपेक्षा असते. आणि त्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे जणू काय राष्ट्रहिताच्या विरोधी सगळेच लोक आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आज
सामाजिक न्यायाची जी भूमिका आहे ही सगळी जी भूमिका या प्रश्नांशी निगडीत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं दोन महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे. ते महत्त्वाचे मुद्दे असं की राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये काही जे मूलभूत प्रश्न आहेत हे मूलभूत प्रश्न आपल्याला व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून सामोरे त्यांना जावं लागतं. आणि हे सामोरे जात असताना मग इथे आज ज्या मी सगळ्या घटनांचा उल्लेख केला त्या घटना ह्या सामाजिक न्यायाशी संबंधित आहेत की नाही. आता जेव्हा मनमोहन सिंगाचं सरकार होतं तेव्हा राईट टू फूड, राईट टू एज्युकेशन, हे जे राईट टू एज्युकेशन, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू वर्क, राईट टू लाईव्हलीहूड, हे जे हक्कावर आधारलेले जे अधिकार होते हे अधिकार हे संसदेमध्ये संमत करण्यात आले होते. आणि हे संमत करण्याचा अर्थच असा होता की या देशामधली जी सामाजिक न्यायाची संकल्पना महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये फुले बाबासाहेब आंबेडकर यांनी जी मांडली त्याला पूरक असणारी होती. आणि म्हणून आज सामाजिक न्यायाचा मुद्दा हा ठळक करण्याची आवश्यकता अशासाठी आहे की ज्या पद्धतीनं लोकशाहीचा कारभार चाललेला आहे की 1980 नंतर आपण पाहतो की जेव्हा जागतिकीकरण आलं, आर्थिक नवीन धोरण आलं तेव्हा अर्थकारणामध्ये सरकार, स्टेट, शासन संस्था ही क्रियाशील झालेली आहे. आणि आज जेव्हा या नव उदारमतवादाचा पाया, नव उदारमतवादाचा प्रसार, विकास हा मोठ्या प्रमाणात जेव्हा होतो तेव्हा शासन संस्थेच्या कार्यवाहीवर किंवा कार्यपद्धतीवर सुद्धा त्याचा होत आलेला आहे. म्हणजे आपण आपली राजकीय व्यवस्था ही संघराज्यात्मक आहे. आणि संघराज्यात्मक याचा अर्थ असा आहे की या प्रत्येक राज्याला केंद्र सरकारनं एका विशिष्ट पद्धतीनं आर्थिक निधी उपलब्ध करून दिले पाहिजेत. पण आज आपल्याला असं दिसतं की हा संघराज्याचा जो अधिकार आहे आर्थिक निधी मिळवण्याचा तो कुंठित केलेला जातोय, तो निका मर्यादित केला जातो. जीएसटी जो वेगवेगळ्या राज्यातून निर्माण होतो तो सगळा पैसा, त्याचा जो हिस्सा जो राज्य सरकारला मिळाला पाहिजे तो हिस्सा हा मिळत नाही. आणि त्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की लोकशाही आणि विकास याच्यामधलं नातं हे सामाजिक न्यायाच्या संदर्भात हे अतिशय गुंतागुंतीचं झालेलं आहे. कारण सोशल मीडिया आणि मास मीडिया ज्याचा उल्लेख कदम आणि आशिष जाधव यांनी केला की हे इथं ज्या अगदी आक्रमकपणे का या मीडियाचा वापर केला जातो समाज माध्यमांमध्ये, त्याचा अर्थ असा आहे की लोक, व्यक्ती किंवा नागरिक हे नागरिक राहू नव्हेत तर सत्ताधारी पक्षाचे सपोर्टर, पाठिंबा दर्शक असणारे व्यक्ती व्हाव्यात असा प्रयत्न हा केला जातो. आणि त्यामुळं आज मला असं वाटतं की खरा जो मुद्दा जो आहे की तो मुद्दा हा भारतामधली लोकशाही ही कशी आपल्याला संरक्षित करता येईल, ही अधिक तिला खोलवर नेता येईल किंवा त्या लोकशाहीचा आग्रह धरणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण या लोकशाही विरोधी राजकारणामध्ये, लोकशाही विरोधी राजकीय विश्वामध्ये आज वावरतो आहोत अशा वेळेस आणि ज्या प्रकारे आक्रमकपणे या लोकशाही संस्थांचा त्यांचा पाया ठिसूळ केला जातो तेव्हा लोकशाहीचे जी मूल्य आहेत, लोकशाहीचा जो विचार आहे तो विचारच नाही का हा हरवून चाललेला आहे. आणि मला असं वाटतं की या 2024च्या ज्या निवडणुका होतील, देशाच्या निवडणुका होतील किंवा महाराष्ट्रामध्ये निवडणुका ज्या होतील त्या निवडणुकामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो राहणार आहे, जो कळीचा मुद्दा जो राहणार आहे तो लोकशाहीचा मुद्दा राहणार आहे. आणि हा लोकशाही संरक्षण करण्याचा मुद्दा राहणार आहे. तो केवळ आपल्याला सरकारच्या विरोधामध्ये बोललं पाहिजे याचा अधिकार मिळणं एवढाच तो मर्यादित नाही तर सर्वसामान्य माणसाला, कारण आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं एक ॲग्रेरियन डिस्ट्रेस आहे, ज्या प्रकारचे एक शेती समस्या आलेली आहे त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही. आणि त्यामुळं होतं काय की जे वरवरचे जे प्रश्न आहेत, मंदिराचे प्रश्न असतील, आरक्षणाचे प्रश्न असतील किंवा इतर जे प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या बद्दल जास्त बोललं जातं. पण कांदा किंवा टोमॅटो यांच्यावर का निर्यात बंदी आलेली आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न सोयाबीन कसं निचरा झालेला आहे, या अशा मूलभूत ग्रामीण प्रश्नाबद्दल, शेती प्रश्नाबद्दल बोललं जात नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जी सामाजिक न्यायाची जी संकल्पना आहे, सामाजिक न्यायाचा जो विचार आहे, जो फुले शाहू आंबेडकरांनी आग्रहपणे मांडला त्याच्याबद्दलचं भान जागृत करणं हे महत्त्वाचं आहे.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ इथं झाली आणि महाराष्ट्र मिळाला. आज ही पिढी एका उंबरठ्यावर येऊन पडलेली आहे आणि त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की लोकांच्यासाठी झगडणं, लोकांसाठी आग्रह धरणं, लोकांच्या प्रश्न मांडणं हे एकेकाळी मोठ्या जोरकसपणे हे होत होतं. रस्त्यावरच्या लढाया लढल्या जात होत्या. दलितांसाठी, स्त्रियांसाठी, आदिवासींसाठी रस्त्यावरचे मोर्चे बांधले जात होते. आज हे प्रयत्न आज होताना दिसत नाही. कारण का होत नाही तर सरकारची जी निर्बंध जे आहेत त्या निर्बंधामुळं जनतेचा श्वास, इथल्या राजकीय सामाजिक चळवळीचा श्वास हा तोडला जातो आहे. आणि म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी, लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी हा अधिक पुढाकार इथल्या सर्वसामान्य माणसांनी घेतला पाहिजे. आणि हा सर्वसामान्य माणसांनी घेतला पाहिजे हे सांगण्याची आवश्यकता ही कुणासाठी आहे तर जे राजकीय पक्ष आहेत, ज्या राजकीय संघटना आहेत, ज्या राजकीय चळवळी आहेत, तर त्यांनी लोकांशी कसं कनेक्ट होता येईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, मागच्या वर्षी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली. तिला सर्वसामान्य नागरिकाचा उदंड प्रतिसाद मिळाला. आज पुन्हा एकदा राहुल गांधी न्याय यात्रा सुरू करणार आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या घडामोडीमधून, घटनांमधनं एक गोष्ट, एक वास्तव समजून घेतलं पाहिजे की आपण लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आज कधी नव्हे ती आज अशी आवश्यकता आहे, निकड आहे की जोपर्यंत आपण लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि लोकांच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे काय तर आपला अजेंडा घेऊन नव्हे, आपलं नॅरेटिव्ह घेऊन नये तर लोक काय म्हणतात, लोक काय बोलतात, लोकांचं ऐकण्याची आपली तयारी केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा स्वराज्य ते सुराज्य यात्रा अशी काढतो किंवा अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई सुळे ह्या शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा करतात, तेव्हा ही जी उदाहरणं आहेत, हे जे प्रयत्न आहेत, हे लोकांच्यापर्यंत पोहोचणारे आहेत. आणि आज प्रत्येक राजकीय संघटनेनं किंवा राजकीय पक्षानं असं ठरवलं पाहिजे की आपल्याला अधिकारशाहीवाद बोलायचं तर आहे, पण त्याचबरोबर इथं मोठ्या प्रमाणावर धर्मभेदाची जी चर्चा केली जाते, सामाजिक आर्थिक विषमतेची जी अप्रत्यक्षपणे जी तिथे ते थोपवलं जातं. कारण म्हणजे जेव्हा केंद्र सरकार ज्या काही लोकोपयोगी निर्णय घेतं असं जेव्हा ते म्हणतं, असं जेव्हा त्याचा अभिनिवेश असतो, आणि दुसरे जेव्हा राजकीय पक्ष काही अशा लोकोपयोगी योजनांचा उच्चार करतात, तेव्हा त्याचा रेवडी म्हणून उच्चार केला जातो, त्याची निंदा केली जाते. माझा मुद्दा असा आहे की रेवडी कोणाची असो, मुद्दा तो नाही आहे की या सर्वसामान्य माणसाला आरोग्य, शिक्षण, घर, हे त्याला रोजगार, हे त्याचे प्राधान्यक्रमाचे प्रश्न आहेत. आणि हे प्राधान्यक्रमाचे प्रश्न सोडवणं म्हणजे सामाजिक न्याय हे प्रस्थापित करणं आहे. म्हणून लोकांशी बोलणं, लोकांशी संवाद करणं, लोकांचं ऐकणं ही आज एक कधी नव्हे ते ही आवश्यक बाब झालेली आहे. आणि मला असं वाटतं की लोकांचा आवाज आपण ऐकला पाहिजे. आणि जेव्हा त्यामुळे लोकांचेच प्रश्न आपल्याला जेव्हा कळतात, तेव्हा ती सामाजिक न्यायाची जी एक पार्श्वभूमी आहे, सामाजिक न्यायाला वास्तवामध्ये जे आणणं आवश्यक आहे ते आणणं हे सुलभ होईल, शक्य होईल. आणि त्याच्यामध्ये आपल्यासारख्या सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावं असं मला वाटतं. कारण आज कधी नव्हे ते केवळ फुले शाहू आंबेडकरांचा नाम जप करण्याची आवश्यकता नाही. आजचं जे आव्हान आहे हे राजकीय आव्हान आहे, हे सामाजिक आव्हान आहे, हे आर्थिक आव्हान आहे, हे सांस्कृतिक आव्हान आहे. आणि यामध्ये सर्वसामान्य माणूस कुठं राहणार आहे याचा जर शोध घ्यायचा असेल तर तो शोध घेणं म्हणजे लोकशाहीचा साठी आग्रह धरणं. आणि हे लोकशाहीचा आग्रह धरण्यासाठी आपल्याला बळ मिळो या अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या शुभेच्छा देतो. आणि मला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो.